तर मला सांगा तुमच्यापैकी किती जणांनी पटारीच्या शेंगा खाल्ल्यात आणि तुम्हाला माहिती आहे का? तर आम्ही पटारीच्या शेंगा आणल्या होत्या. आणलेल्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या. आता बारीक कट करते. तर कट करायला थोडंसं जाते बरं का. काही-काही कवळ्या होत्या, काही-काही निभार होत्या. पण शक्यतो कवळ्या-कवळ्याच बघून आणायच्या. आणि जसं दाखवते मी तर तसं कट करून घ्यायच्या. एकदम बारीक-बारीक असं कट करून घ्यायच्या शेंगा. मला झाली ती गडबड. त्यामुळे मी काय केलं शेंगा कट करून कुकरला थोड्याशा एक शिट्टी देऊन घेतली होती. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही डायरेक्ट पण फोडणी देऊन शिजवून घेऊ शकता. पण कमी वेळेत आपलं म्हणलं कुकर बेस्ट आहे आपला. त्यामुळे सगळ्या शेंगा कट करून घेतलेल्या कुकरमध्ये काढल्या. थोडंसं मीठ घालायचं, अगदी थोडंसं पाणी घालायचं कारण सुकी भाजी करतोय आपण आणि एकच शिट्टी द्यायची आणि गॅस बंद करून कुकर साईडला ठेवायचा. आता फोडणीची तयारी. कुकर साईडला ठेवला की नंतर गॅस चालू करून लोखंडाची कढई, थोडंसं तेल. तेल गरम झालं की जिरे, मोहरी, कढीपत्ता, बारीक कट केलेला कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, टोमॅटो सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर थोडासा गरम मसाला, किचन किंग मसाला, चटणी, मीठ घातलं. आता मीठ मी शिजवताना ह्याच्यात घातलं होतं. त्यामुळे आता फोडणीत काही मीठ घातलं नाही. जे थोडंसं पाणी होतं ते पाणी फोडणीमध्ये घातलं. टोमॅटो छान व्यवस्थित मॅश केलं. नंतर मग शेंगा शिजवून घेतलेल्या घातल्या. सगळं मिक्स केलं. शेंगदाण्याचा कूट घालायचा. झाकण लावून एक वाफ द्यायची. सिंपल आपली अशी शेंग तयार झाली. कशी झाली नक्की सांगा.